दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणुका होण्याची शक्यता. निवडणूक आयोगानं उद्या बोलावली 29 मनपा आयुक्तांची बैठक. 15 ते 20 डिसेंबर दरम्यान जाहीर होण्याची शक्यता. काल राज्यभरात नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान. वेळ संपल्यानंतरही पाहायला मिळाल्या मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा. कोल्हापुरात सर्वाधिक 78.87% विक्रमी मतदान. नगरपंचायती आणि नगरपरिषदांचा निकाल आजऐवजी 21 डिसेंबरला. हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय. नियमांचा चुकीचा अर्थ लावला जातोय. मुख्यमंत्र्यांकडून चिंता, विरोधकांचाही संताप. पुढील 15 ते 16 दिवस मतपेट्या गोदामात. सरकारकडून घालमेल शक्य. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांकडून संशय व्यक्त. कोर्टात सरकार बाजू मांडण्यास कमी पडल्याचाही निशाणा. मुंबई महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवरती हरकती घेण्याची आज अंतिम तारीख. मात्र दुबार मतदारांची संख्या अधिक असल्यानं मुदत वाढवण्याची ठाकरे सेनेची मागणी. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार आकर्षित होतील असे निर्णय घेऊ नये. निवडणूक आयोग सरकारला पत्र लिहिणार. अधिवेशनावेळी घोषणा करताना सरकार मर्यादा पाळणार का, याची चर्चा. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचं निधन. वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आज एकाच मंचावर येण्याची शक्यता. मुंबईतील विकास कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम. निवडणुकीतील वादविवादानंतर एकत्र दिसणार. बॉम्बे हायकोर्टाचं नाव मुंबई उच्च न्यायालय करण्याबाबत हिवाळी अधिवेशनात ठराव मांडा. ठाकरे सेनेच्या सुनील प्रभूंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. बॉम्बे आणि मुंबईच्या मुद्द्यावरून अधिवेशन वादळी ठरणार. नेहरूंना सरकारी पैशांमधून बाबरी मशीद बांधायची होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा मोठा दावा. सरदार पटेलांनी नेहरूंचा प्रयत्न हाणून पाडल्याचंही वक्तव्य. रायपूरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज दुसरा वनडे सामना. टीम इंडियाचा मालिका विजयाचा प्रयत्न असणार. पहिल्या वनडेत टीम इंडियाचा 17 धावांनी विजय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.